तर जितेंद्र सिंग शंटी यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. तर पद्मश्री अवॉर्ड त्यांना की कोरोनामध्ये 2020 मध्ये जो कोरोना आलेला त्यामध्ये त्यांनी 5000 डेड बॉडीज त्यांना अंत्यसंस्कार दिला त्यांच्या टीमने. फार मोठं काम आहे आणि त्यांच्या धर्माप्रमाणे तर ते आपल्या एक खतरनाक अनुभव सांगतात. एक अनुभव सांगता की एका घरून त्यांना फोन आला, 3 मुलं आणि त्याच्या समोर वडिलांची डेड बॉडी पडलेली होती. त्यांना फोन आला, त्यांनी लगेच कार काढली, ॲम्ब्युलन्स काढली आणि त्यांच्या घरी तिकडे आले आणि मग ती बॉडी उचलायला सांगितली. तिन्ही मुलांपैकी कोणच मुलगा हात लावायला तयार नाही, वडिलांच्या डेड बॉडीला हात लावायला तयार नाही, उचलायला तयार नाही. मग जितेंद्र सिंग शंटी यांनी आपल्या टीमला बोलावलं आणि ती बॉडी उचलायला सांगितली. बॉडी उचलली, त्या किटमध्ये घातली, ते प्लास्टिकचं किट असायचं त्या किटमध्ये घातली आणि ती बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये ठेवली. ॲम्ब्युलन्समध्ये जशी बॉडी ठेवली तर या तिघामधून जो लहान मुलगा होता तो हळूच चुपकेसे तो मागून ॲम्ब्युलन्सच्या मागून, म्हणजे 2 भावांना समजणार नाही असा तो हळूच ॲम्ब्युलन्सच्या मागून तो तिकडून आला आणि जितेंद्र सिंग शंटी यांना हळूच सांगतो की माझ्या वडिलांचं मला शेवटचं दर्शन घ्यायचं आहे. त्यांनी सांगितलं ओके, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. तर तो गेला शेवटचं दर्शन घेण्यासाठी ॲम्ब्युलन्समध्ये. तिकडे किट उघडलं आणि हळूच वडिलांच्या हाताची डायमंड रिंग काढली. वडिलांना हात लावायला त्याला कोरोना होतो, पण वडिलांच्या डायमंड रिंगला हात लावताना त्याला कोरोना होत नाही. त्यांनी कितीतरी खतरनाक उदाहरण त्यांनी सांगितलं की आईच्या गळ्यामध्ये चैन ओढून काढलेली आहे किंवा मंगळसूत्र मेलेल्या आईच्या गळ्यामधून मुलांनी काढून घेतलेले, मेलेल्या आई वडिलांचे ते आपल्या प्रॉपर्टीवरती वगैरे त्यांचे ठसे घेतलेले आहेत, हाताचे ठसे. माणसाकडे एकदा पैसा आला की माणूस कुणाला ओळखत नाही. आज प्रॉपर्टीमुळे, पैशामुळे, वाटणीमुळे कितीतरी एकमेकांचे खून देखील केले जातात. आज विशेष प्रार्थना करूया